नमस्कार मंडळी आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि तुम्ही पाहू शकता घराची अवस्था काय आहे. तर सध्या दिवाळी येते, तुम्हालाही माहितीच आहे. तर म्हटलं दिवाळीची जी क्लिनिंग आहे तर ती सुरू करावी. थोडी थोडी केली म्हणजे एकदम लोड येणार नाही, कारण राघव लहान आहे तर तो कधी करून देतो कधी करून देत नाही. त्यामुळे तर मग मी म्हटलं आपण जर अख्खा पसारा काढून ठेवला तर आपोआप पसारा आवरला जाईल, म्हणजे थोडासा वेळ दिला रोज तरी. तर मग मी तसंच कायचं केलं, सगळा पसारा काढायला सुरुवात केली. आणि असं नाही की नुसतं काम म्हटलं की एकदा लागलं की सोडायचंच नाही झाल्याशिवाय, तसं काही केलं नाही. मला जसं वेळ भेटेल तसं मी पसाराही काढला आणि आवरायचा प्रयत्न करत होते. तर त्याच क्लिप्स आहेत तर त्या तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. किचनमधले असे काही आयटम आहेत ज्याने मला अडचण होणारे खाली काढून ठेवल्यावर, ते मी माझ्या बाहेरचा जो छोटा हॉल आहे तर तिथे काढून ठेवत होते. तर तुम्ही इथे पाहू शकता सर्व कॅबिनेट्समध्ये वस्तू ठेवलेल्या आहेत आणि अजिबात व्यवस्थित अरेंज केलेले नाही आहेत, कारण मला माहिती होतं मला क्लिनिंग करायचं आहे. आणि इथे हा बॉक्स आहे, तर यामध्ये मला जे सध्या यूज नाही आहे, ज्या वस्तू वापरायच्या नाही आहेत तर त्या मी टाकल्या होत्या. आणि सोबतच जी घरामधली भांडी होती, जी मला आता भांडे घासायचे आहेत, सगळेच घासायचे, तर ते भांडे मी त्या बॉक्समध्ये ठेवून दिले. सो जेणेकरून मला एकदम असे लोड येणार नाही, कारण काय होतं की लोड आला आणि आपण हातपाय वगैरे दुखायला लागतात जास्त काम केलं एकदम. तर त्यामुळे मी जरा हळूहळूच करणार होते. आणि तसं पाहायला गेलं तर दिवाळी खूप जवळ आली आहे, तरी अजून आहे पुरेसा वेळ. त्यामध्ये माझं क्लिनिंग वगैरे आरामात होईल. आणि हा ओव्हन आहे माझा, तर ओव्हनमधला गॅस संपला होता, सो तो वर्क नव्हता करत, तर मी बाहेर नेऊन ठेवत होते. आणि हे जे किचन टेबल आहे तर ते क्लीन करून घेतलं त्यानंतर. आणि वरती जे कॅबिनेट्समध्ये वस्तू ठेवल्या होत्या त्या मला त्या खाली काढून ठेवायच्या होत्या, कारण मला ते कॅबिनेट्स क्लीन करायचे होते. आणि मला बरेच जण विचारतात की क्लीनरसाठी कोणता यूज करते किचनसाठी, तर मी स्मॅकचा डिग्रीसर यूज करते. ग्रीन कलरची बॉटल असते. आणि तुम्ही स्मॅकचा डिग्रीसर यूज कराल ना, तुम्ही फक्त स्प्रे केलं आणि वाईप केलं ना, तरीही तुम्ही जिथे वाईप केलं आहे ते एकदम क्लीन निघेल, एकदम व्हाईट निघेल आणि अजिबात ऑइली डाग वगैरे राहणार नाही. तर मी ऑलमोस्ट किचनमध्ये फक्त तोच यूज करते आणि तोही ऑकेजनली करते, असं नाही की सारखाच यूज करते. कारण ऑब्वियसली कोणतंही केमिकल वगैरे तुम्ही सारखं किचनमध्ये जर यूज करताय तर ते आपल्या शरीरासाठी चांगलं नाही आहे. हा आहे स्मॅकचा डिग्रीसर. तुम्ही पाहू शकता, तुम्ही गॅस कुकर आहे तुमचा त्याच्यासाठी यूज करू शकता. आणि मी हे किचन कॅबिनेट आहे वरच्या साईडचं, तर त्याच्यावरती देखील भरपूर साऱ्या वस्तू ठेवल्या होत्या. परंतु काय झालं की त्या सगळ्या वस्तूंना ऑइली झाल्या. सो मी आत्ता असं डिसाईड केलं की वरती काहीच नाही ठेवायचं. आणि मी वरती एक पट्टी लावली होती, सो त्यामुळे काय झालं की मला अजिबातच कचरा वगैरे किंवा ऑइली डाग नाही काढायला लागले. मी ती पट्टी फक्त काढून टाकली. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे होती ती पट्टी. आणि वरती मी काही टिश्यू बॉक्स वगैरे ठेवले होते, तर ते सगळे ऑइली झाले. सो मी ते रिमूव्ह केले आणि एकदम मोकळं ठेवणार होते मी आत्ता.
तुमच्यासोबत शेअर केली होती ऑफर. बेबी कूलचे हे डायपर आहेत, तर एक पॅकेट 19 दिरहमला होतं नेस्टोला. आणि राघवची सध्या तब्येत खराब आहे, तर त्याला डायपर लावावे लागतात. तर पोटही खराब आहे आणि वॉमिटिंग करतो 1 वीक झालं. तर आता जरा बरं वाटतं आहे, त्यामुळे मग मी नारळही भरपूर आणले होते, सो जेणेकरून त्याला नारळ पाणी वगैरे पिऊन बरं वाटेल. आणि राघवचं फक्त पोट खराब होतं आणि वॉमिटिंग करत होतं. त्याला सर्दी वगैरे काही झाली नव्हती, सोबतच ताप वगैरे काही येत नव्हता, छान खेळत होता. तर मी किचनमधले वरचे जे कॅबिनेट्स आहेत तर ते मोकळे करून घेतले होते आणि मी काही लगेचच करणार नव्हते. इथे मी स्पॅच्युलाज वगैरे जे होते सगळे तर ते वॉश करून ठेवले. आणि हे चण्याचे मायक्रोग्रीन्स आहेत, म्हटलं होतं तुमच्यासोबत मी शेअर करेल, तर या व्लॉगमधून तुमच्यासोबत मी शेअर करणार होते. आणि हे मी कटिंग करणार आहे आत्ता एवढ्यातच. आणि खरं क्लिनिंग करायला घेतलं ना की खूप छान वाटतं मला तरी, कारण घरातला जेवढा कचरा आहे तेवढा बाहेर निघतो. तुम्हाला जे काही वस्तू डिस्कार्ड करायच्या त्याही तुम्ही डिस्कार्ड करून टाकू शकता, सो जेणेकरून पसारा होत नाही. आणि अशा प्रकारे मी क्लिनिंग केलं होतं. हे 2-3 कॅबिनेट क्लीन करून घेतले. आणि यानंतर मी नेक्स्ट डे व्लॉग बनवला होता. तर आम्ही बाहेर चाललो होतो. आणि यानंतर आम्ही निघालो होतो बाहेर. माझ्या वॉशरूमच्या बाजूला थोडीशी जागा आहे जिथे एक कॅबिनेट बसू शकतो, तर 2 डोअरचा कॅबिनेट बसू शकतो. परंतु मला ना सध्या ड्रावर साईजमध्ये पाहिजे, एक 4-5 ड्रावर पाहिजेत एकाखाली एक. कारण काय होतं की जे क्लोथ्स आहेत एव्हरीडे यूजचे तर ते ठेवण्यासाठी जागा हवी आहे वेगळी, कारण आपण सगळे मिक्स ठेवतो कबर्डमध्ये, सो त्यामुळे सापडत नाही. त्यासाठी म्हटलं होतं एक कबर्ड पाहिल, परंतु मला पाहिजे तसं पाहिजे त्या कॉस्टमध्ये नाही भेटलं. सो मी अजून लगेच घाई नाही करणार, जेव्हाही मला चांगली ऑफर भेटेल कुठे तेव्हा मी ते घेईल. आणि आम्ही होमबॉक्समध्ये गेलो होतो, तर राघव तिथले जे नेमप्लेट्स लावल्या होत्या कॉस्टिंगच्या तर त्याच उचलून घेऊन येत होता. आणि त्यानंतर हा ब्लॉग नेक्स्ट डेचा आहे. पार्सल आलं होतं, तर तुमच्यासोबत मी शेअर करेलच काय पार्सल होतं ते. सकाळी सकाळीच आलं होतं ॲमेझॉनवरून. आणि राघवला गुळाचा काला तूप घालून खूप आवडतो, सो मी त्याच्यासाठी बऱ्याचदा बनवत असते, सो जेणेकरून तो बिझी होऊन जातो खाण्यामध्ये आणि मलाही माझं आवडतं येतं काम. आणि तुम्हाला सर्वांना माहितीच आहे राघवसाठी मी स्टीलची मिल्क बॉटल यूज करते फीडिंगसाठी, परंतु माझ्याकडनं राघवची बॉटल खाली पडली, जरा उंचावरून पडली, सो त्यामुळे ती लीक झाली. तर मला वाटलंच नव्हतं की UAEमध्ये देखील स्टीलच्या मिल्क बॉटल ॲमेझॉनवरून ऑर्डर करता येतील. सो मी जस्ट चेक केलं, कारण त्या ज्या बॉटल होत्या आधीच्या तर त्या मी इंडियावरून मागवल्या होत्या, परंतु इकडे भेटेल की नाही माहिती नाही. आणि एक लीक झाली आणि एक बॉटल माझी इंडियालाच राहिली, सो त्यामुळे मला पुन्हा नवीन बॉटल ऑर्डर कराव्या लागल्या. सो मी या ॲमेझॉनवरून 2 बॉटल 60 दिरहमला मागवल्या होत्या आणि खरंच वरती होत्या, कारण इंडियालाही त्या काहीतरी अशाच 1,500-2,000 हजाराला भेटल्या होत्या मला.
क्लिनिंग करता करता मी नेस्टोवरून एक ऑर्गनायझर घेऊन आले होते, तर तोही सापडला. तर म्हटलं तोही लावून घ्यावा, सो जेणेकरून आत्ता मला तो किचनमध्ये ठेवण्यासाठी कामी येईल. तर तो अशा प्रकारे होता, एकदम सिम्पल होता आणि राघवही मला मदत करत होता, कारण त्याला माहिती आहे मम्माचं वरती काहीतरी चालू आहे, सो तो अजिबात खाली थांबत नाही अशा वेळी. आणि अशा प्रकारे पोटोबा वगैरे झाला, घरातली छोटी छोटी कामंही झाली. त्यानंतर मी हे जे कॅबिनेट्स आहेत तर त्याच्यामध्ये ठेवण्यासाठी मॅट आणल्या होत्या, तर त्या मला अरेंज करायच्या होत्या, कट करायच्या होत्या. तर त्याही कट करून घेतल्या, परंतु त्या थोड्या कमी पडल्या, कारण भरपूर सारे कॅबिनेट्स आहेत. तर मी 5 आणल्या होत्या मोठ्या मोठ्या मॅट्स, परंतु त्या संपून गेल्या. अजून 5 आणावेच लागतील मला. आणि आम्ही आलो होतो गाऊला स्कूलवरून आणण्यासाठी. दुपारची वेळ आहे, तर तुम्ही पाहू शकता केवढं ऊन आहे बाहेर. आणि राघवला घरी नाही ठेवू शकत एकटं, सो त्यामुळे त्याला घेऊन यावं लागतं. आणि अशा प्रकारे इथे जेवढ्याही वस्तू होत्या त्या मी कॅबिनेट्समध्ये लावून दिल्या. आणि संध्याकाळचं म्हणजे जेवण झालं होतं रेडी. तर जेवणामध्ये हरभऱ्याच्या पानांची हॉटून भाजी बनवली होती, जी की आम्हाला प्रचंड आवडते आणि एक 10-15 मिनटात बनते. आणि भाकरी बनवल्या होत्या, सो जेणेकरून मला दिवसभर काम केलं होतं तर जास्त वर्कलोड येत नाही. सो त्यामुळे इझी भाजी काय बनवायची, तर हरभऱ्याच्या पानाची भाजी. आणि खूप आवडते, मलाही आवडते, माझ्या मिस्टरांनाही आवडते, गाऊही खाते. आणि ते हरभऱ्याचे ग्रीन्स आहेत, हे भरपूर मोठे झाले होते. तर मी म्हटलं होतं की हे कट करेल आणि सुकवेल. तर बघूयात आता कधी कट करेल. परंतु माझं किचनमधलं बरंचसं काम आवरलं होतं. आणि आजचा व्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा व्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.